माझे नाव पूनम दशरथ चौरे. मी इयत्ता 6वी अ मध्ये शिकते. आज मी तुम्हाला एकांकिका सादर करून दाखवणार आहे. माझे विषय आहे मी जिजाऊ बोलते. होय, आम्ही आलोय. तुमच्या आऊसाहेब राजमाता जिजाऊ स्वराज्याची पवित्र माती पुन्हा आमच्या मस्तकी राहण्याचं भाग्य आम्हास लाभलं, ही आई जगदंबेचीच कृपा. पण एक काळ असा होता मावळ्यानो, या मराठी मुलाच्या उंबरठ्या परकीय सत्ता थया नाचत होत्या. शेतकरी हाडांचं पाणी करून जगत होते आणि अशा परिस्थितीत सिंदखेडच्या मास्तराने आणि लोकजीराच्या घरी आम्ही जन्माला आलो. दारादारामध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरण लावले गेले, हातीवरून साखरी वाटण्यात आले. आमचं नाव ठेवण्यात आलं जिजा. जिजा म्हणजेच जय आणि विजय. युद्ध करता आम्ही शिकलोच होतो. स्वतःबरोबर दुसऱ्यांचंही रक्षण करता आलं पाहिजे. माणसांच्या इच्छेखाती आम्ही 6 भाषा देखील शिकलो. मराठी, संस्कृत, उर्दू, अरबी, फारसी, कन्नड या 6 भाषा आम्ही शिकलो. रामायण महाभारताबरोबरच कुराण, बायबल वाचला आणि समजून घेतलं. पण एक प्रश्न आमच्या मनात निर्माण झाला, धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे मानव सफल कल्याण की कर्मकांड? आम्ही तलवार चालवतो कुणासाठी? परकीयांची चाकरी आम्ही का करायची? मरणार आपणच, झुलणार आपणच आणि मारणारही आपणच, आणि निवडून येतो तो बादशाह. हे सगळे विचार आमच्या मध्ये एक वादळ निर्माण करते. आम्ही वडिलांना विचारलं, हे कोणी का संपवत नाही? आपण स्वतःसाठी का झुंजत नाही? लोखोजी राजाने उत्तर दिलं, मराठ्यांनी याच भूमीकडे अस्मताकडे बघून तुताऱ्या फुंकल्या, हर हर महादेवच्या गजरात तलवारी लढवल्या. पण हा समाज एक संघ नाही, तो विखुरलेला गेलेला आहे. जात धर्माची उतरम पक्की झालेली आहे. पारतंत्र्याची चीड नाही, स्वातंत्र्याची ओढ नाही. जिजा समाज जो बांधून ठेवतो तो एकजूट विचार. आम्ही पुन्हा विचारला, या एकजूट विचारासाठी काय करावं? वडिलांनी पुन्हा उत्तर दिलं, बेटा, जिथे राही तिथे छळ होतो, रक्ताचे पाणी होतात, उमलणाऱ्या कोमललाही जीवनदान मिळतात, ते स्वातंत्र्य सूर्यामुळे. पण हा सूर्य साजेसाच वर येत नाही. त्यासाठी पारतंत्र्य श्वास कोंडावा लागतो. अहो, माणूस जातीला पेटावा लागतो, मुर्दा शरीराला जागा करावा लागतो, मनगटात बळ आणून तलवारीचे घाव घालावे लागतात, हातात पेटता मशाली घ्यावा लागतात. एक एक शब्द आम्ही आमच्या मनात साठवत होतो. नंतर शहाजीराजेनं आमचं लग्न झालं. आमच्या पोटात अंकुर वाढू लागला. आम्हाला एकूण 6 अपत्य झाली. पहिले संभाजीराजे, नंतरचे 4 आणि शेवटचे शिवाजीराजे. शिवबाला लहानपणापासून युद्धात पारंगत होते. आम्ही त्याला लहानपणापासून शिकवलं, कोणत्याही जात धर्माचा द्वेष करायचा नाही, कोणत्याही जात धर्माच्या आहारी सुद्धा जायचं नाही, माता बहिणीचा आदर करायचा, स्त्रियांना सन्मान द्यायचा, माणसांना माणसासारखं वागायचं, त्यांची हेळसांड होऊ द्यायची नाही. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य. इथे व्यक्तीनं व्यक्ती स्वातंत्र्य आहे. इथे कोणताही अत्याचार चालणार नाही. शहाजीराजे कनकगिरी उद्यममध्ये कपाटाने मारले गेले. शिवरायांनी वाघनखाच्या पोटात घुसवून त्याचा खोटा बाहेर काढला. मोठ्या धूमधामीत शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि अशा प्रकारे आम्हास समतावादी सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळाले. परंतु यापुढे मात्र आमचं कार्य संपदाची आम्हाला जाणीव होऊ लागली. आमचं शरीर थकत चाललं होतं. हळूहळू आम्ही क्षीण होत चाललो होतो. स्वराज्याची सगळी सुस्त्र शुभाच्या हातात देऊन आम्ही निर्धास्त झालो होतो. त्यांची इतकी यश, कीर्ती, जय जयकार बघून आम्ही समाधानी झालो होतो. शेवटी स्वराज्याच्या लाडक्या राजाला बघून आम्ही आमचे डोळे मिटवले. पण आज आम्ही स्वराज्य बघितलं. हेच का ते स्वराज्य ज्याची निर्मिती माझ्या शुभाने केली? हेच का ते स्वराज्य ज्यासाठी आम्ही आमचे आयुष्य पणाला लावले? आज या स्वराज्यामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण झाले. धर्माच्या विळख्यात अडकला आहात तुम्ही. माझ्या शुभाने सर्व जात धर्माला समान मान दिला. कधी स्त्री व पुरुषात भेदभाव केला नाही. जसा भाऊ बहिणीशी वागतो, मुलगा आईशी वागतो, तसे माझे शुभा स्त्रियांशी वागले. परंतु आज त्याच्याकडे पैसा आहे, जो श्रीमंत आहे, त्यालाच मान सन्मान दिला जाते. गरीब व शेतकरी असलेल्या माझ्या लेकरांची हेळसांड होते. आणि अजून एक शब्द आणि अजून एक गोष्ट जी आम्हाला बोलायला सुद्धा खेद वाटते आणि तळपायची आग मस्तकी जाते, ती म्हणजे दिवसा ढवळ्या लुटल्या जाणाऱ्या स्त्रियांचे अब्रू. मी निश्चित करते, अशा स्वराज्याला आम्ही त्या काळातील स्त्रियांना इतका मान सन्मान दिला, तर आज 20व्या शतकातील बरेचसे काळ निघून गेलेले असताना देखील तुमची अशी कुजलेली मानसिकता का बरं? आता तुम्हीच निश्चय करा आणि आम्हाला आमचं पूर्वीचं स्वराज्य पुन्हा जागा करा, जसं आमच्या शिवबाने निर्माण केलं होतं. आम्ही अपेक्षा करतो की जसं आमच्या शिवबाने स्वराज्य निर्माण केलं होतं तसंच आम्हाला बघायला मिळेल. आता आमची जायची वेळ झाली. आम्ही निघतो. जगदंब जगदंब जगदंब.